शकतो. ज्या प्रकारे हनुमानजी समुद्र ओलांडून लंकेला गेले आणि तिथले असुरांच्या याच्यामध्ये जाऊन त्यांनी सीतेला प्राप्त केलं, सीतेचा शोध घेतला. त्याचप्रमाणे केवळ 40 रुपये खिशामध्ये घेऊन प्रभुपाद वयाच्या 70व्या वर्षामध्ये अमेरिकेला गेले आणि 7 समुद्र ओलांडून गेले नाही. आणि त्याचबरोबर तिथे जाऊन त्यांनी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे, जिथे भगवत नामाचा हरिकथेचा केवळ मायावादाचा प्रचार होता, अशा ठिकाणी श्रील प्रभुपाद गेले आणि त्यांनी या भक्तीचा प्रत्येक जीवामध्ये जे आहे, भक्तीचं प्रत्येक जीवामध्ये वाटप केलेलं आहे. त्यामुळे श्रील प्रभुपादांचं देखील आपण धन्यवाद देऊया, कारण श्रील प्रभुपाद असे एक गुरु आहेत ज्यांनी केवळ भगवंताच्या सेवेचं प्राधान्य दिलेलं आहे. जसं कुंभमेळ्यामध्ये श्रील प्रभुपाद आणि बरेचसे कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले होते. सहभागी झाल्यानंतर श्रील प्रभुपादांचे जे फॉरेनर शिष्य होते, त्या शिष्याने पाहिलं की बरेचसे सांप्रदायिक गुरु स्वतः रथामध्ये बसलेले आहेत किंवा घोड्यावर बसलेले आहेत, बैलगाडीमध्ये बसलेले आहेत आणि त्यांचे अनुयायी जे आहेत ते त्यांचा जयघोष करत, हातामध्ये त्रिशूळ घेऊन, मोठे मोठे झांज मृदंग घेऊन ते त्याच्या नावाचा जयघोष करत आहेत. श्रील प्रभुपादांचे शिष्य पंडालमध्ये आले आणि श्रील प्रभुपादांना म्हणाले, श्रील प्रभुपाद आम्हाला एक आयडिया सुचली आहे. प्रभुपाद म्हटले, काय आयडिया सुचली आहे? म्हणे, प्रभुपाद इथले जे भक्त आहेत ते आपापल्या गुरुचं फार इतका चांगल्या प्रकारे जयघोष करतात, तर आम्ही अशी योजना केलेली आहे की हे रथ आणि घोडे नाही तर बैलगाडी आहे, आम्ही तर हत्ती आणू आणि त्या हत्तीमध्ये अंबारीमध्ये तुम्हाला बसवू आणि आम्ही जोर जोराने प्रभुपाद कीर्तन करत आम्ही पूर्ण आपण पंडालमध्ये, वेगवेगळ्या पंडालमध्ये फिरू. तर प्रभुपाद हसले आणि प्रभुपादांनी फार सुंदर उत्तर त्यांना दिलं. प्रभुपाद म्हणले, वाय नॉट, का नाही? इथे हत्ती असेल, अंबारी असेल, मी असेल, तुम्ही असाल आणि भगवंताच्या नावाचं कीर्तनही नक्कीच होणार आहे आणि उत्साहाने आपण कीर्तन करू. फक्त एक छोटासा फरक त्याच्यामध्ये असेल. आता शिष्यांनी डोळे कान टवकारले की बुवा प्रभुपाद आता काय फरक सांगतायत? प्रभुपाद म्हणले, फरक एवढाच असेल की त्या हत्तीच्या अंबारीमध्ये राधाकृष्ण असतील आणि मी तुमच्याबरोबर कीर्तनामध्ये भाग घेऊन हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करत आपण फक्त एक छोटासा. श्रील प्रभुपाद की जय. अशा श्रील प्रभुपादांनी पूर्ण जगामध्ये भगवत भक्तीचा प्रवाह आणला. त्यांच्या आशीर्वादाने या रामकथेची 3 दिवसा या रामकथेची आपण सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर ही कथा करत असताना मला वाटतं इथे बरेचसे लातूरचे वरिष्ठ भक्त, त्याचबरोबर बरेचसे भक्त इथे बसलेले असतील, त्यांच्याकडून मी आशीर्वादाची याचना करतो, जेणेकरून भगवंताची कथा करण्याची जी शक्ती आहे ती मला प्राप्त हो. तर फार सुंदर जीव गोस्वामी एका टीकेमध्ये लिहितात की भगवंताचे जे काही अवतार होतात, जसं भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानाम धर्मस्य तदात्मानाम सृजाम्यहम. भगवंताचे वेगवेगळे अवतार होतात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी. या अवतारांचे 2 तत्वामध्ये विभाजन केलेले आहे. एक तत्व आहे विष्णू तत्व आणि एक तत्व आहे परास्य अवतार, त्याला म्हटलं जातं. तर यात फरक काय आहे की जे विष्णू तत्व येतात त्याच्यामध्ये सगळे अवतार येतात, वामन, नरसिंह, कूर्म, वराह, परशुराम, बरेचसे अवतार येतात. परंतु परस्य अवतारामध्ये 2 मुख्य अवतार येतात. हे वेगळे अवतार मुख्यतः एक आहे भगवान श्रीकृष्णांचा अवतार आणि भगवान श्रीरामांचा अवतार. तर त्याचं काय कारण आहे? कारण बाकी अवतारांमध्ये त्यांच्या बाललीलांची चर्चा होत नाही, त्यामुळे जीवात्मा त्यांच्याकडे तितका आकर्षित होत नाही. परंतु हे परस्य अवतार इतके दयानिधी आहेत, इतके करुणामयी आहेत की यांच्या बाललीला आपण चर्चा करून, यांच्या लीलांचं आस्वादन करून आपण आपली आध्यात्मिक वृद्धी, आपली आध्यात्मिक भक्ती, आपली आध्यात्मिक चेतना आपण वृद्धिंगित करू शकतो. आणि म्हणून या ज्या कथा आहेत
परस्य अवतार, ह्या ज्या अवतार आहेत भगवंताचे, त्याची कथा करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. म्हणून परस्य अवतारामध्ये, परास्य अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम अवतीर्ण होतात. तसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पाहिलं तर 4 वेद आहेत. त्या 4 वेदांची नंतर 18 पुराणं झाली. 18 पुराणाची 108 उपनिषद झाली आणि 108 उपनिषदानंतर व्यास महर्षींनी 2 इतिहास लिहिलेले आहेत. या 2 इतिहासामध्ये एक आहे महाभारत आणि दुसरा आहे रामायण. या महाभारतामध्ये, पूर्ण महाभारतामध्ये 4 महत्वाचे विषय आचार्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला विषय आहे यक्ष प्रश्न. जे महाभारतामध्ये युधिष्ठिर महाराज आणि यक्ष यांच्यामध्ये जो संवाद झाला, तो यक्ष प्रश्न हा फार महत्वाचा संवाद आहे. त्याच्यानंतर दुसरा संवाद आहे विदुर नीती, विदुरांनी दिलेली नीती, तोही फार सुंदर विषय आहे. तिसरा आहे भीष्मद्वारे जे भीष्माने रचना केलेली आहे, तो तिसरा विषय. आणि चौथा भगवद्गीता विषय. तर महाभारतामधल्या इतिहासामध्ये हे 4 विषय अत्यंत महत्वाचे आहेत. आणि रामायण याविषयी सांगताना ते म्हणतायत की हा अत्यंत महत्वाचा विषय आहे, कारण इतिहास आहे, रामायणाद्वारे प्रत्येक व्यक्ती आपल्या परिवारामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या पत्नी बरोबर, आपल्या मुलांबरोबर, आपल्या मातापितांबरोबर, आपल्या बंधूंबरोबर कसं राहायचं, कसं आचरण करायचं, याची शिकवण पूर्वीच्या काळी देखील आजही म्हण आहे, भाऊ असावा तर भरतासारखा, नाही तर असावा तर रामासारखा. कारण कसं आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे ते शिकवण्यासाठी हे रामायण फार महत्वाचा भाग आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आणि म्हणून रामायणाचं पठण जे आहे ते लाखो वर्षापासून केवळ भारतामध्येच नाही, तर भारताच्या बाहेर देखील, जसं वर्णन आहे मलेशिया असो, थायलंड असो, वेगवेगळ्या देशांमध्ये देखील आज देखील रामायणाची चर्चा. आणि प्रभुपादांच्या कृपेने तर आज पूर्ण जगभरामध्ये रामनवमी उत्सव साजरा केला जातो. काही लोक राम जन्माचा जो उपवास पकडला जातो, त्यांच्याकडून अभिषेक केला जातो, कीर्तन केलं जातं. तितकं आहे रामायणाचं महत्व. फार सुंदर रामायणामध्ये एक श्लोक आहे. या श्लोकामध्ये ते म्हणतायत, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तर एकैकक्षरम पुंसाम महापातकनाशनम. रामायण इतकं सुंदर आहे आणि रामायण हा इतका महत्वपूर्ण ग्रंथ आहे की जर आपण याचं एक एक अक्षर जर आपण तीव्रतेने श्रवण केलं तर नक्कीच आपले महापातक याच्यातून नष्ट होतो आपण. आणि म्हणून भगवान श्री रामांच्या लीलांचं आपण काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. फार सुंदर वाल्मिकी ऋषी वाल्मिकी रामायणामध्ये लिहितात, वाल्मिकी गिरी संभूताम रामांबोधनिधी संगता श्रीमद रामायणी गंगा पुनाती भुवनम त्रय. ही जी गंगा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, ही गंगा तिन्ही लोकांना पवित्र करते, स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळलोक. त्याच प्रकारे भगवान श्रीरामांचं जीवन चरित्र किंवा भगवान श्रीरामांच्या कथा ज्या आहेत ते 3 गोष्टींना शुद्ध करतं. एक, आपलं हे इंद्रियांनी बनवलेलं शरीर, हे जे इंद्रियांनी आहे, पंच इंद्रियांचं शरीर, हे शरीर शुद्ध होतं. दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की आपलं मन शुद्ध होतं. जे मन या भौतिक जगामध्ये वेगवेगळ्या इंद्रिय तृप्तीमध्ये अडकलेलं आहे, ते मन शुद्ध होतं. आणि तिसरं, मनापेक्षाही जी आपली बुद्धी आहे ती शुद्ध होती. जी अहम ममेती, मी आणि माझं याच्यामध्ये लागलेली जी बुद्धी आहे ती बुद्धी देखील शुद्ध होते ज्यावेळी आपण भगवान श्रीरामांच्या लीलांचं कथा आणि कीर्तन किंवा श्रवण आणि कीर्तन करतो. फार सुंदर वर्णन आलेलं आहे की रामायण
श्रवण केल्यानंतर फार सुंदर वाल्मिकी ऋषी वर्णन करतात. रामायण महाकाव्ये सर्व वेदेषु संमत सर्व पाप प्रशमनम दृष्ट ग्रह निवारणम. जर एखादा व्यक्ती प्रामाणिकपणे या महाकाव्य रूपी रामायणाचं जर श्रवण केलेलं आहे, जे सर्व वेदांद्वारे संमत आहे, त्याचं जर आपण श्रवण केलं तर काय होईल की जे बरेच काही ग्रह आपल्या मागे लागलेले असतात, नाही, वेगवेगळे ग्रह लागलेले असतात, वेगवेगळे पितर लागलेले असतात, परंतु रामायणाच्या श्रवणामुळे आपण त्यातूनही मुक्त होऊ शकतो, असं वाल्मिकी ऋषींनी शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. तर आज आपण रामायणातल्या बालकांडाला पोहोचण्याआधी, श्रवण करण्याआधी, कारण फार महत्वाचा पहिला मुद्दा आपण चर्चा करणार आहोत की रामायणाला रामायण का म्हणतात. कधी आपण विचार केला नाही, पण प्रभुपादांच्या कृपेने आपल्या या गोष्टी कळाल्या. का रामचरित म्हटलेलं नाही आहे, तुलसीदासांचा रामचरित मानस आहे, परंतु का सीता किंवा त्याला वेगवेगळी नावं का नाही दिलं, राम कथामृत का नाही म्हटलं, किंवा सीता चरित्र का नाही म्हटलं, याला रामायणच का म्हटलेलं आहे, नक्की याचा अर्थ काय. तर आचार्यांनी त्याच्या दोन कारण सांगितलेले, याला रामायण का म्हटलेलं आहे. पहिला अर्थ फार सुंदर आचार्य टीका करतात, दक्षिण भारताचे आचार्य, त्यांनी फार सुंदर टीका केलेली आहे. ते म्हणतात की जसा पृथ्वी आणि सूर्य, तर आपल्याला भूगोलशास्त्रानुसार माहिती असेल की सूर्य जे आहे, पृथ्वी दोन कार्य करते, एक स्वतःभोवती फिरते आणि एक जे आहे फिरता 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 सूर्याभोवती फिरते. सगळ्यांना भूगोल माहिती आहे किंवा विज्ञान माहिती आहे. आता ज्यावेळी पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यावेळी 24 तास होतात, त्याच्यामध्ये दिवस आणि रात्र आपण सगळ्यांना माहिती आहे 24 तास. आणि ज्यावेळी ती पूर्ण फिरत असते, ज्यावेळी ती सूर्याला प्रदक्षिणा घालत असते, त्यावेळी जवळजवळ तिला पूर्ण प्रदक्षिणा करण्यासाठी 365 दिवस लागतात, 360 किंवा 65 दिवस लागतात. ज्यावेळी पूर्ण 1 वर्ष तिला पुन्हा त्या जागेवर यायला हे होतं. तर या पूर्ण वर्षामध्ये 6 महिने उत्तरायण असतं आणि 6 महिने दक्षिणायन असतं. बघा, हा शब्द अयन हा शब्द तिथे पण आलेला आहे. रामायण आणि दक्षिण आयन, उत्तरायण, नाही, जसं जानेवारी पासून मला वाटतं जून पर्यंत हे उत्तरायण असतं आणि नंतर दक्षिणायन असतं. तर म्हणजे काय होतं, उत्तरायण म्हणजे काय होतं की सूर्य ज्यावेळी पृथ्वी फिरत असते, फिरता फिरता सूर्य ज्या पृथ्वीच्या मार्गाचं अनुगमन करतो किंवा पृथ्वीच्या ज्या मार्गाचं अनुगमन करतो त्याच्या मार्गावरती तो प्रकाश टाकतो, त्याला म्हणतात उत्तरायण. आणि नंतर 6 महिन्यानंतर ज्या भागावर तो अयन करतो किंवा त्याच्या मागे तो चालू लागतो किंवा त्या भागाचं अनुगमन करतो, त्याला म्हणतात दक्षिणायन. म्हणजे सूर्य पृथ्वीच्या ज्या भागाचं गमन करतो त्याला म्हणतात दक्षिणायन किंवा उत्तरायण. याचाच अर्थ रामायण या शब्दाचा अर्थ आहे की रामायण मध्ये जे काही पात्र आहेत किंवा भगवंताच्या ज्या काही शिकवणी आहेत त्याचं आपण पालन केलं पाहिजे. जसं सूर्य पृथ्वीचं मागोमाग चालतो किंवा त्याचं अनुगमन करतो, तसंच आपण देखील त्या सूर्याप्रमाणे रामायणाचं अनुगमन, जसं सूर्य पृथ्वीचं अनुगमन करतो तसं आपण देखील रामायणातल्या चरित्रांचं, रामाचं किंवा त्यातले दिलेल्या शिकवणींचं ज्यावेळी अनुगमन करू त्यावेळी अनुगमन करावं, म्हणून त्याला रामायण असा शब्द म्हटलेला आहे. म्हणून आपण खऱ्या अर्थाने रामायण की ते आपल्या जीवनामध्ये अयन, आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन केलं पाहिजे. आणि म्हणून हा महत्वाचा निर्णय वाल्मिकी ऋषींनी रामायणात टाकलेला आहे की अयन म्हणजे पालन करणे, आपण त्याचं पालन केलं पाहिजे किंवा त्याला फॉलो केलं पाहिजे, अनुगमन आपण त्याचं केलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने रामायण काय आहे किंवा रामायणाचं महत्व काय हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कळेल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा दुसरा अर्थ जो वाल्मिकी ऋषींनी दिलेला आहे रामायणाचा, त्या म्हणतात की राम अधिक अयन किंवा नारायण, नाही, हा नारायण शब्द आला की जे
नारायणाचे शरणागत भक्त आहेत, जे रामाचे शरणागत भक्त आहेत, अशा भक्तांचं जीवन म्हणजे रामायण. आणि जर आपण रामायणाचा नीट अभ्यास केला तर रामायणामध्ये कित्येक भगवान श्री रामाचे शरणागत भक्त होते. हनुमानजी, त्यानंतर लक्ष्मण, भरत, किती सुंदर जीवन आहे भरताचं. भरताने सांगितलं होतं, पुढे येईल अयोध्या कांडामध्ये, की भरताने सांगितलं होतं की जर तुम्ही 14 वर्षानंतर एक दिवस जरी उशिरा झाला तर माझी समाधी, अग्निसमाधी पक्की म्हणून ठरली. ही किती शरणागती आहे. विचार करा, अयोध्येमध्ये ती जागा आहे, तिथे लक्ष्मण भरतजी ज्यावेळी अयोध्येमध्ये आले त्यावेळी त्यांनी विचार केला की भगवान श्री राम जे आहेत ते आता पलंगावर झोपणार नाहीत, तर जमिनीवर झोपणार आहेत. तर त्यांचा जो दास आहे तो जमिनीवर कसा झोपू शकतो, तो तर खाली भूमीत झोपला पाहिजे. आणि म्हणून ते खड्डा फाडून त्याच्यामध्ये ते झोपत होते. इतकंच नव्हे, भगवान श्रीराम वृंदावनमध्ये कंदमुळं, फळं किंवा बऱ्याच काही गोष्टी ते खात होते. परंतु मग भरत विचार करू लागले की भगवान श्रीरामांना फळं तर त्यांचा दास ते कसं काय खाऊ शकतो. म्हणून त्यांनी काय केलं की जे काही भात असतो त्याच्यामध्ये ते काय करायचे, गोमूत्र मिक्स करून ते खायचे. अशा प्रकारची शरणागती, शबरीची शरणागती, सुग्रीवची शरणागती, अंगदची शरणागती, जांबवंतची शरणागती, विभीषण शरणागती. म्हणजे रामायण म्हणजे जे रामाचे शरणागत भक्त आहेत त्यांच्या लीलांचं जे चर्चा आहे ते आहे रामायण. जसं फार सुंदरी कथा भविष्यामध्ये येईल, परंतु फार सुंदर रामायणाचा एक भाव क्रिएट करण्यासाठी ही फार सुंदर कथा रामायणामध्ये आहे की कशा प्रकारे भगवंताचे जे भक्त आहेत ते तर शरणागत आहेतच, परंतु फार सुंदर श्री संप्रदायाचे आचार्य लिहितात की भगवंत किती आपल्या भक्ताचे शरणागत आहेत. नाही, तो भगवंत आपल्या भक्तांवर किती प्रेम करतात. त्यांचे शरणागत भक्त जर इतके शरणागत झाले तर भगवंत देखील किती शरणागत होतात. फार सुंदर याची कथा रामायणामध्ये आलेली आहे की ज्यावेळी जटायूचा विभीषणाचा अभिषेक असतो, लंकेमध्ये सीतेचा शोध झालेला आहे, रावणाचा वध झालेला आहे आणि सीता रामाला प्राप्त झालेली आहे आणि भगवंताने विभीषणाचा अभिषेक करण्याचं सुरू केलेलं आहे. आणि भगवंताचा अभिषेक सुरू केला आणि त्यानंतर भगवंताने त्याने काय केलेलं आहे, सोन्याचं मुकुट घालत आहेत. ते घालत असताना भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं. तर का पाणी येत आहे, तर श्री संप्रदायाचे आचार्य फार सुंदर त्याच्यावर टीका लिहितात की भगवंत हा विचार करत होते की सुग्रीव मला शरणागत आला तर मी काय केलं, त्याच्यासाठी वालीचा वध केला आणि त्याला किष्किंधाचं राज्य दिलं, त्याचा अभिषेक केला आणि त्याला सोन्याचा मुकुट घातला. विभीषण मला शरणागत आला, मी रावणाचा वध केला, असंख्य राक्षस मारले, त्याचाही अभिषेक केला आणि त्यालाही सोन्याचा मुकुट घातला. भगवंत का रडत होते, कारण ते विचार करत होते की जटायू ज्याने माझ्यासाठी रावणाबरोबर युद्ध करत असताना काय केलेलं आहे, युद्धामध्ये त्याने आपला प्राण गमावलेला आहे, तो जटायू मी ना त्याच्यासाठी कोणाला मारू शकलो, ना मी त्याचा अभिषेक करू शकलो, ना मी त्याला सोन्याचा मुकुट घालू शकलो. आणि या काय करत होते, भगवान श्रीराम जे आहेत ते त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तर असं भगवंताचे शरणागत भक्त आणि भगवंताचे निस्सीम आपल्या भक्तांवरती प्रेम हे आहे रामायण. आणि म्हणून रामायणामधून आपण शिकलं पाहिजे की भगवंताचे निस्सीम श्रद्धायुक्त शरणागतीने किती हदपर्यंत सीतामातेची शरणागती फार महत्वाची आहे. अग्निपरीक्षा आता ज्या स्त्रियांना सांगितलं तर नाही, मध्ये कोणीतरी केस टाकली होती, नाही श्रीरामांवरती, युपी मध्ये कोणीतरी केस टाकली होती की सीतेचं जे काही त्यांना अग्नि संस्कार जो करावा लागला तर तो चुकीचा होता, म्हणून त्याने रामचंद्रावर केस टाकली होती. अशा प्रकारे परंतु सीतेची शरणागती काय होती, अग्नि परीक्षा तिने हसत हसत दिली
त्यानंतर तिला जेव्हा नंतर सांगितलं की तुला आता जंगलात राहावं लागेल, तर ती हसत हसत गेली. ही आहे शरणागती. आणि तीच आपली शरणागती जेव्हा आपल्या जीवनामध्ये येईल, तेव्हा नक्कीच आपण जे आहे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून फार जरुरी आहे भगवान श्रीरामांच्या कथेमध्ये आपण सुरुवात करू. त्याच्या आधी पुन्हा एकदा फार सुंदर सुंदर भक्तांनी रामायण विषयी टीका लिहिलेल्या आहेत. आपण जी चर्चा करणार आहोत ती वाल्मिकी रामायण मध्ये आहे. जसं तुलसी रामायण पण आहे, 16व्या शतकात लिहिलेलं आहे. त्याला आपण रामचरित मानस म्हणतो, किंवा कंब रामायण आहे, जे कंब ऋषींनी लिहिलेलं आहे. केरळामध्ये अध्यात्म रामायण म्हणून एक आहे. त्याचबरोबर कालिदास जे आहेत त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला रघुवंश, त्यामध्ये देखील आहे. त्याचबरोबर भाव भट्टाचार्य म्हणून एक फार सुंदर कथाकार आहेत, रामायणचे कथाकार आणि रामायणचे लेखक आहेत. तर त्यांनी देखील ग्रंथ लिहिलेला, नेपाळमध्ये त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. तर या सगळ्यांच्या मधून ज्या काही लीला त्यांनी लिहिलेले आहेत, कारण रामायण, मूळ रामायण हे वाल्मिकी रामायण आहे सुरुवातीचं. आणि मग याच्यावरती जसं एखाद्या खाणीतून एखादा हिरा भेटला, तर तो हिरा भेटल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळे कलाकार आपल्या आपल्या परीने वेगवेगळे पैलू पाडतात. हरे कृष्ण. आपापल्या पैलू काय करतात, वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने पैलू पाडतात. आणि तो जो हिरा आहे तो काय करतो, अजून चमकतो किंवा अजून उठावदार दिसतो, खाणीत मिळालेला हिरा. त्याच प्रकारे आपल्या अनुभवाने, आपल्या साक्षात्कारांनी ज्या भक्तांनी या रामायण ग्रंथावर टीका लिहिलेली आहे ते एक सुंदर साक्षात्कार बनून आपल्या समोर आलेलं आहे. आणि म्हणून आपण याचं काय केलं पाहिजे, अध्ययन तीव्रतेने चांगल्या पद्धतीने श्रवण केलं पाहिजे. जसं भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय 700 श्लोक आहेत. त्याचबरोबर श्रीमद भागवतम मध्ये 12 स्कंद 18,000 श्लोक आहेत. वेगवेगळ्या पुराणांमध्ये बरेच श्लोक आहेत. त्याचबरोबर महाभारतामध्ये जवळजवळ 1,00,000 पर्व आहेत, 1,00,000 श्लोक आहेत महाभारतामध्ये. आणि रामायणामध्ये 7 कांड आणि जवळजवळ 24,000 श्लोक आहेत रामायणामध्ये. तर या 7 कांडामधलं जे बालकांड आहे त्याची आपण चर्चा करू. परंतु आचार्यांनी जे 7 कांड आहेत याची तुलना 2 व्यक्तींशी किंवा 2 गोष्टींशी केलेली आहे. सगळ्यात पहिलं, रामायणाची तुलना भगवंतांच्या दिव्य शरीराशी केलेली आहे. जसं श्रीमद भागवतम देखील हे भगवंताचे जे 12 स्कंद आहेत ते 12 स्कंद भगवंतांच्या दिव्य शरीराची एक एक अंगाशी तुलना केलेली आहे. त्याच प्रकारे रामायण देखील भगवंतांच्या दिव्य अंगांशी जी आहे ती तुलना केलेली आहे. आणि त्याचबरोबर रामायणाची तुलना एका कल्पवृक्षाप्रमाणे देखील केलेली आहे. कल्पवृक्ष म्हणजे ज्याच्या खाली गेल्यानंतर आपण इच्छा केल्यानंतर आपल्याला सर्व काही प्राप्त होणार. तर म्हणून फार सुंदर बालकांड हे भगवंताचे चरण कमल मानले गेलेले आहेत. अयोध्याकांड भगवंताच्या जंगा मानले गेलेले आहेत, ज्याला आपण मांड्या म्हणतो. त्यानंतर अरण्यकांड जे आहे ते भगवंताची कमर आहे. किष्किंधा जे आहे ते भगवंताचं वक्षस्थळ आहे. सुंदरकांड जे आहे ते भगवंताचा कंठ आहे. युद्धकांड जे आहे किंवा त्याला लंकाकांड असं म्हणतात ते भगवंताचं मुखकमल आहे. आणि उत्तरकांड जे आहे ते भगवंताचं हास्य आहे. अशा प्रकारे प्रत्येक कांडाची भगवंताच्या दिव्य अंगाशी तुलना केली आहे. आणि याच रामायणाची भगवंताच्या जे 7 कांड आहेत त्यांची कल्पवृक्षाप्रमाणे तुलना केलेली आहे. जसं बालकांड जे आहे ते कल्पवृक्षाचं मूळ मानलं गेलेलं आहे. बुंधा किंवा जो खोड म्हणतो ते अयोध्याकांड जे आहे ते खोड मानलं गेलेलं आहे. अरण्यकांड जे आहे ते फांद्या मानले गेलेले आहेत. किष्किंधाकांड जे आहे ते उपशाखा आहेत. जे सुंदरकांड आहे ते या वृक्षाचं, कल्पवृक्षाचं सुंदर फळ आहे. हनुमानजींची फार सुंदर निर्मळ भक्ती या सुंदरकांडामध्ये म्हटलेली आहे. त्याचबरोबर युद्धकांड जे आहे ते फळ आहे.
रावण आणि असुर वृत्तीचा वध आणि त्याचबरोबर उत्तरकांड जे आहे त्या फळामधला रस आहे. तशा प्रकारे जो कोणी रामायणाचं निरंतर अध्ययन करेल त्याला भगवंताच्या चरणकमलाची प्राप्ती होईल किंवा त्याच्या हृदयात असलेल्या आध्यात्मिक इच्छा त्या नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर अशा प्रकारे हे आहे रामायणाच्या बालकांडाची किंवा 7 कांडांची तुलना. आपण जे रामायण चर्चा करणार आहोत पाहिलं की बरेचसे आचार्यांनी टीका केलेले आहेत, परंतु पूर्ण रामायण जे आहे ते 3 लोकांनी चर्चा केलेलं आहे. सगळ्यात पहिलं गरुड आणि काकभूषंडी, त्यांचा देखील फार सुंदर दृष्टांत आहे. त्याची चर्चा आज आपण करणार नाही, परंतु भविष्यात कधी 7 दिवस कथा करण्याचा योग मिळाला लातूरला रामकथा, तर तिथे 7 दिवस बालकांडावर हे सुंदर सुंदर कथा आहे त्याच्यामध्ये. कारण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे थोडं फास्ट फॉरवर्ड घेतोय मी, कारण नाहीतर मग आपण पुढे जाणारच नाही. खरं तर बालकांडाला आपण स्पर्श करू की नाही माहिती नाही, परंतु एक गरुड आणि काकभूषंडी जी आहे त्याची एक चर्चा त्यांची होते. दुसरी प्रयागराज इथे याज्ञवैकल्य आणि भारद्वाज ऋषी या दोघांची चर्चा. यज्ञवैकल्यांनी भारद्वाज ऋषींना प्रयागराजमध्ये या दोघांचा फार सुंदर संवाद आहे जिथे रामायणाची चर्चा केलेली आहे, तो एक भाग आहे. आणि तिसरं शिवजी आणि पार्वती यांनी देखील रामायणाची चर्चा केलेली आहे. तर आपण जे काही रामायण चर्चा करणार आहोत ते मुख्यतः या पार्वती आणि शिवजी यांच्या चर्चातून आपण चर्चा करणार आहोत. तर अशा प्रकारे या चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. फार सुंदर रामायणातल्या या श्लोकापासून आपण चर्चा करत आहोत. प्रातद्यूत प्रसंगाणाम मध्याणाम स्त्री प्रसंगा रात्र चोरो प्रसंगाणाम कालो गच्छन्ति धीमता. आता कोणी म्हणत बाबा काय टाइमपास आहे लाखो वर्षापूर्वी झालेलं रामायण आज लोक बसून ऐकता येत नाही. तर तसं नाही आहे. फार सुंदर हा ग्रंथ नारद मुनी लिहितात. प्रातद्यूत प्रसंगाना प्रत्येक व्यक्तीचा वेळ कसा गेला पाहिजे नाही. जसं लॉकडाऊन झाल्यानंतर मला काही ट्रॅव्हलिंग करावं लागलं, तर ट्रॅव्हलिंग करण्यासाठी मी एक ड्रायव्हर नियुक्त केला. हा ड्रायव्हर फार जुन्या खेड्यातला आहे आणि तर मी त्याला विचारलं ट्रॅव्हलिंग करताना की काय रे बाबा या लॉकडाऊन मध्ये तू काय शिकलास नाही. तर त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं, मला वाटतं ते तुम्ही मान्य करू शकता. त्यांनी उत्तर दिलं की प्रभूजी जगायला जास्त लागत नाही हे मात्र या लॉकडाऊन मध्ये कळालं नाही. जगायच्या गरजा कमी असतात, उगाच आम्ही इतका पसारा वाढवून ठेवतो. तर त्यांनी सांगितलं की जगायला प्रभूजी जास्त काही लागत नाही. म्हणून फार सुंदर रामायणामध्ये वर्णन प्रातद्यूत प्रसंगाणाम, त्याच्यामध्ये दूध क्रीडा झाली म्हणजे महाभारत सकाळी उठल्या उठल्या चर्चा करावी. मध्यानाम स्त्री प्रसंगा म्हणजे दुपारी रामायणाची चर्चा करावी. रात्रो चोरो प्रसंगाणाम म्हणजे रात्री ज्या भगवंतांनी गोपींची वस्त्र चोरली, माखन चोरलं गोपींचं, आणि जे अनेक जे पाप आहेत प्रत्येकाच्या हृदयामध्ये ती चोरतात ते भगवंत, त्या भगवान श्रीकृष्णांची कथा रात्री करावी. मग जो असं दिवस घालवतो प्रातद्यूत प्रसंगानाम मध्यानाम स्त्री प्रसंगा रात्रो चोरो प्रसंगानाम कालो गच्छन्ति धीमता, त्याला म्हटलेलं आहे बुद्धिमान म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वजण बुद्धिमान आहात. तर सगळ्यात पहिलं ही श्रीरामकथा ऐकण्याचा लाभ काय होणार. प्रभूजी ठीक आहे रामकथा इतकी महत्वाची आहे इतकं, परंतु रामकथा ऐकण्याचं महत्व काय याची एकच कथा आपण घेऊ. बऱ्याच कथा आहेत परंतु एक कथा आपण त्याची घेऊ. आणि दुसरं मग रामायणचं श्रवण कसं करायचं. या 5 गोष्टी आहेत की रामायणाचं श्रवण आपण कसं केलं पाहिजे, आणि या 2 विषयावर आज आपण चर्चा करू. सगळ्यात पहिला विषय म्हणजे रामकथा श्रवण करण्याचा लाभ काय. तर वाल्मिकी ऋषी लिहितात, सव्वेरी नगर एक राज्य होतं आणि या सव्वीर नगर राज्यामध्ये एक भगवंताचे श्रीरामाचे निस्सिम भक्त होते.
त्यांचं नाव होतं उत्तंग ऋषी. हे जे उत्तंग ऋषी आहेत ते भगवंताचे अनन्य सेवक होते. त्यांच्या हृदयामध्ये दया, करुणा, मत्व, सहृदय, तपस्या, वैराग्य अशा अनंत गुणांची खाण जे आहे ते हे उत्तंग ऋषी होते. आणि ही 24 तास भगवंताची काय करायचे? कथा करायचे, भगवंताची सेवा करायचे. प्रत्येक शरीराच्या अवयवाद्वारे भगवंताचे प्रत्येक इंद्रिय हे भगवंताच्या सेवेमध्ये ते लावायचं नाही. दुर्भाग्यवश आज आपलं प्रत्येक इंद्रिय मोबाईल मध्ये आहे नाही. सकाळी उठल्या उठल्या मोबाईलची आठवण होते नाही, भगवंताची आठवण नंतर होते आपल्याला. म्हणून फार जरुरी आहे की प्रत्येक इंद्रिय जोपर्यंत आपण भगवंताच्या सेवेत लागत नाही, भगवद्गीता सांगते एक जरी आपले इंद्रिय एखाद्या गोष्टीवर जर आसक्त झालं तर त्याला परत ओढून आणणं हे आपल्यासाठी फार मोठं चॅलेंज आहे. आणि म्हणून प्रत्येक इंद्रियाला भगवंताच्या सेवेत लावणं गरजेचं आहे. जे उत्तंग ऋषी होते ते पूर्ण इंद्रियने सवय म्हण, जसं अंबरीश महाराजांचं होतं, सवय म्हण कृष्ण पदार विंदयो, की पूर्णपणे मन भगवंताच्या चरण कमलावर होतं. वाणीने भगवंताचं गुणगान करत होते, कानाने श्रवण करत होते, डोळ्याने भगवंताचं दर्शन करत होते. प्रत्येक इंद्रियाने भगवान श्री रामाची सेवा ते करत होते. आणि एक दिवशी हे ज्यावेळी सेवा करत असताना त्या राज्यामध्ये कलिक नावाचा एक शिकारी आला आणि तो शिकार करण्याच्या बहाण्याने त्या राज्यामध्ये त्याने प्रवेश केला. त्यावेळी त्याने प्रवेश केला त्यावेळी त्यांनी मंदिराच्या वरचा कळस पाहिला. तो इतका सोन्याचा कळस होता. हे ज्यावेळी पाहिलं त्यावेळी त्याच्या मनात विचार आला या कलिकच्या, की आयुष्यभर इतक्या छोट्या मोठ्या शिकारी करून किंवा छोट्या मोठ्या चोरी करण्यापेक्षा हा सुंदर सोन्याचा कळस आहे, जर तो आपण चोरला तर आपलं पूर्ण पुढच्या 7 पिढ्या ज्या आहेत त्या बसून खातील. आणि म्हणून हा भगवंताचं दर्शन करण्यासाठी पण गेला. दर्शन करण्यासाठी गेला तर त्याने पाहिलं की तिथे तर भगवंताच्या अंगावरती दिव्य अलंकार, दिव्य सोन्याचे वस्त्र, सोन्याचे अलंकार, दिव्य वस्त्र हे पाहिल्यानंतर याच्या मनात ती इच्छा प्रबळ झाली की नाही, आपण कसंही करून हे भगवंताचे आभूषण चोरी करायचे. आणि म्हणून त्याने पाळत ठेवली. तो काय करू लागला, वॉच ठेवू लागला की कोणता वेळ माझ्यासाठी योग्य आहे ज्याच्यातून मी चोरी करू शकतो. आणि मग त्याने प्रयत्न केला, परंतु उत्तंग ऋषी जे आहेत ते दिवसभर भगवंताची सेवा करायचे, दिवसभर इंद्रियांना भगवंताच्या सेवेत लावायचे. त्याला असा वेळच मिळत नव्हता की त्या वेळेमध्ये तो जाऊन चोरी करू शकेल. असं त्याने 4-5 दिवस पाहिलं. शेवटी त्याला काय झालं की त्याची जी मेंटॅलिटी आहे ती क्रूर होऊन गेली. त्याची बुद्धी क्रूर विचार करू लागली. त्याने विचार केला की बाबा हा जोपर्यंत आहे मंदिरात तोपर्यंत काय होऊ शकत नाही, मी चोरी करू शकत नाही, म्हणून याचा वध करून मला सगळं वस्त्र हे चोरावं लागेल. आणि म्हणून तो एक वेळ बघून, ज्या वेळेमध्ये मंदिरामध्ये कोणीच नव्हतं, उत्तंग ऋषी भगवंताच्या सेवा करण्यामध्ये रत होते आणि त्यावेळी या कलिगने मंदिरामध्ये प्रवेश केला. आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने काय केलेलं आहे, उत्तंग ऋषीला पाडलेलं आहे. त्यांच्या छातीवर भगवंत समोर घडतंय, छातीवर तो बसलेला आहे आणि त्याने काय केलेलं आहे, सुरा मारणार तो. फार सुंदर श्लोक या उत्तंग ऋषीने म्हटलेला आहे, अहो बलमती माया मोययत्या किला जगत पुत्र मित्र कलत्रादये सर्व दुःखे नियोजते. हा सुंदर श्लोक ज्यावेळी त्यांनी म्हटला एक निर्विकार चेहरेने, त्यावेळी जो कलिग होता तो विचार करू लागला की बुवा काय झालंय, काय ते म्हटले. म्हणून त्याने विचार केला की बुवा काय आहे, माया अत्यंत प्रबळ आहे. त्याने विचारलं उत्तंग ऋषीने की बुवा तुम्ही काय म्हणताय आणि काय श्लोक आहे हा. तर उत्तंग ऋषीने त्याचा फार सुंदर अर्थ सांगितला की माया अत्यंत प्रबळ आहे, संपूर्ण जगाला मोहात टाकणे तिचे कार्य आहे. पुत्र मित्र नातेवाईक काळाच्या ओघात नष्ट करते, ज्यामुळे आपल्याला काय होते, अतोनात दुःख होते. आणि हा श्लोक ऐकल्यानंतर त्याला त्याची रियालिटी कळाली की हे मी करतोय कोणासाठी. आणि फार सुंदर त्यावेळी
उत्तंग ऋषीने त्याला एक संदेश दिला की बाबा रे, तू जर मला मारतोयस तर एक गोष्ट कर, मला मार परंतु मंदिराच्या बाहेर नेऊन मार, गाभाऱ्यात नको मारू. त्यावेळी यांनी विचारलं की असं का तू सांगतोयस? तो म्हणे की जर तू भगवंतासमोर मारलंस तर भगवंतांना अतोनात दुःख होईल आणि तुला कर्माची फार वाईट सजा मिळेल, फार त्रास तुला होईल. त्यामुळे मला जर मारायचं असेल तर मंदिराच्या बाहेर नेऊन मार. हे ज्यावेळी त्या कलिग व्याधने ऐकलं तेव्हा त्याचं हृदय पागळलं आणि मग त्यांनी त्या ऋषींच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं आणि त्याला सांगितलं की मला क्षमा करा, मी चुकलो आणि मला कृपा करून मार्गदर्शन करा, मी काय करायला पाहिजे, असं मार्गदर्शन मला करा. आणि मग त्यांनी उत्तंग ऋषींनी त्यांना जवळजवळ 7 दिवस रामकथा केलेली आहे, 9 दिवस रामकथा केलेली आहे. आणि मग 9 दिवसानंतर काय झालेलं आहे, शुत्वाच वितकल्मश, जसं त्यांनी श्रवण केलेलं आहे निस्सीम भावनेने रामकथा श्रवण केली, तत्क्षणी त्यांना एक दिव्य विमान आले आणि त्या दिव्य विमानामध्ये बसून त्यांना दिव्य शरीर प्राप्त झालं. त्यांनी हे शरीर सोडलं, त्यांना एक दिव्य शरीर प्राप्त झालं आणि त्या दिव्य शरीरामध्ये बसून ते काय झालेले आहेत, भगवंताच्या दिव्य धामाला गेलेले आहेत. अशी कथा रामायणामध्ये आलेली आहे. त्याच प्रकारे जर आपण देखील भगवंताची रामकथा ही दिव्य भावनेने श्रवण केली तर नक्की जे आहे ते आध्यात्मिक प्रगती झाल्याशिवाय आपली राहणार नाही. कुंजतम राम रामेती मधुर मधुराक्षरम वाल्मिकी वंदे कोकिलम वाल्मिकी मुनिसिंहस्य. रामायण आहे, याचं वर्णन केलेलं आहे की इतकं सुंदर रामायण आहे, याची तुलना 2 गोष्टींशी केलेली आहे. एक आहे कोकिळा आणि एक आहे वाघ. तर आचार्य टीका लिहितात की रामायणाची टीका एका ठिकाणी कोकिळेच्या आवाजाप्रमाणे केलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी वाघाच्या डरकाळीप्रमाणे. याचा अर्थ काय? तर ते लिहितात की कोकिळाच्या आवाजाने काय होतं, आपण मंत्रमुग्ध होऊन जातो, आपल्याला तो ऐकावासा वाटतो. आणि त्याच प्रकारे ज्यावेळी रामाच्या कथा आपण ऐकतो त्यावेळी काय होऊन जातो, आपण देखील मंत्रमुग्ध होऊन जातो, आपल्याला बाकी काहीही ऐकावं वाटत नाही. त्या प्रकारे. आणि दुसरं, ज्यावेळी वाघ डरकाळी देतो त्यावेळी सगळे अरण्यातले प्राणी काय होतात, पळून जातात, घाबरून जातात. त्याच प्रकारे ज्यावेळी वाल्मिकी कृत रामायणाचं आपण ज्यावेळी श्रवण करतो त्यावेळी आपल्या हृदयातले जे कल्मश आहेत, काम क्रोध लोभ मद मोह, हे सगळे काय होऊन जातात, निघून जातात आणि आपल्या हृदयामध्ये भगवत भक्तीचा उदय अवश्य होतो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, भगवान श्रीरामांच्या दिव्य कथा श्रवण केल्या पाहिजेत. बरेचसे त्याचे लाभ आहेत. आपलं शरीर मन बुद्धी शुद्ध होते, आपल्या पितरांचा उद्धार होतो, त्याचबरोबर ग्रह नक्षत्र तारे याचा देखील प्रभाव होत नाही. परंतु रामकथा ऐकावी कशी याचे 5 स्तर आहेत. किंवा कुठली कथा, भागवत कथा असो, रोजचं भागवतम क्लास असो, कोणती कथा ऐकण्याच्या 5 स्टेप्स आहेत. या नाहीतर बरेच लोक म्हणतील गुरुजी आम्ही रामकथा ऐकली पण काय वैकुंठ विमान दिसत नाही बुवा. नाही, तर आपल्या हृदयामध्ये नक्कीच भगवत भक्तीचा उदय होईल. परंतु कुठली कथा ऐकण्यासाठी हे 5 स्तर अत्यंत महत्वाचं आहे. पहिला स्तर आहे की आपली ऐकण्याची इच्छा असावी, सगळ्यात महत्वाचा भाग. नाही, बरेच जण आता SMS आलेला असेल म्हणून आले असतील. नाही, मी जसं बऱ्याच वेळा लेक्चर देतो, नाही, बरेच लोक व्यायाम करताना ऐकतात, नाही नाही, कोणी कुकिंग करताना ऐकतं, किंवा आता आहे काय विरंगुळा काही नाही म्हणून ऐकतोय. नाही, तर तसं नक्की तसं नसेल बुवा. परंतु सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ऐकण्याची इच्छा असेल, पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं की ठीक आहे बुवा, ऐकण्याची इच्छा आहे पण क्षमता पण असली पाहिजे. बऱ्याच वेळा 1 तास कथा सुरू झाली की आपली चुळबुळ सुरू होते. नाही, अरे 1 तास झाले, प्रभूजींकडे घड्याळ आहे की नाही, म्हणून इस्कॉन मध्ये समोर घड्याळ लावलेले असतात. मला पहिलं लक्षात नाही समोर घड्याळ का लावतात बुवा, नंतर लक्षात आलं की प्रवचन करण्यासारखे असतात. प्रभूजी 1 तास झाला बरं का. नाही, तर क्षमता असली पाहिजे. 1 तास 2 तास 3 तास. मला आठवत आहे की ज्यावेळी आम्ही यात्रेला जायचो त्यावेळी तासन तास कथा व्हायच्या.
त्या कथेतून आम्हाला एक चांगलं प्रबोधन प्राप्त व्हायचं. आणि म्हणून दुसरं, नुसती इच्छा नसली पाहिजे, तर ऐकण्याची क्षमता पण असली पाहिजे. आपल्या मनात हा प्रश्न नाही आला पाहिजे की अरे यांच्याकडे घड्याळ आहे की नाही, तर क्षमता असली पाहिजे. दुसरं, क्षमता तर असली पाहिजे, परंतु तिसरं, ती समजली पाहिजे. त्या कथेचं सार काय हे समजलं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा प्रवचन दिल्यानंतर लोक म्हणतात, प्रभूजी काय प्रवचन झालं तुमचं, अच्छा काय मी काय मुद्दा सांगितला, प्रभूजी असं प्रवचन तर कधीच ऐकलं नव्हतं. अरे बरं ठीक आहे, पण एखादा मुद्दा कोणता आवडला? प्रभूजी असा एकही मुद्दा नव्हता की जो मी तुम्हाला सांगू नये, सगळेच मुद्दे एकदम परफेक्ट होते. अरे पण तू त्याच्यामधला कुठला मुद्दा तुला आवडला? प्रभूजी काय सांगू तुम्हाला मुद्दा, प्रत्येक मुद्दा माझ्या जीवनामध्ये उतरवण्यासारखा होता. नाही, परंतु विचारलं तर मग ज्यावेळी त्याला विचारू खोदून खोदून, तू कुठला मुद्दा आवडला तुला, तर प्रभूजी तो त्या कथेमधला जोक फार सुंदर होता. नाही तर अशा प्रकारे सार घेतलं पाहिजे. जो भक्त असतो तो सार ग्राही असतो, की या प्रवचनाच्या या कथेचा मूळ भाग काय आहे, याचं इसेन्स काय आहे, हे आपण जाणलं पाहिजे. म्हणून तिसरं, समजलं पाहिजे, की आपल्याला जे काही कथा आहे ते समजलं पाहिजे. चौथा महत्वाचा मुद्दा, की समजून काफी नाहीये. हरे कृष्ण. आवाज कसं तरी येतोय. हरे कृष्णा. कृष्णमती माताजी, आवाज तुमचा येतोय. थँक्यू. हा, थँक्यू माताजी, धन्यवाद. तर अजून एक आहे, स्मृतीत राहिलं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा काल काय सांगितलं लक्षात राहत नाही, काय ऐकलं बऱ्याच वेळा आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून दोन गोष्टी करायच्या. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न पण आहे, प्रभूजी वाचलं तरी लक्षात राहत नाही, ऐकलं तरी लक्षात राहत नाही, काय करायचं? म्हणून आम्ही वाचतही नाही, ऐकत नाही. नाही, दोन गोष्टी करायच्या. एक, सगळ्यात महत्वाचं, जे काही आपण ऐकतो एका वहीमध्ये लिहित बसायचं, लिहायचं. 3 वेळा ऐकणं म्हणजे 1 वेळा लिहिल्याप्रमाणे आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, काही असो तुम्ही लिहित बसा. जे काही प्रवचन असेल ते लिहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे काही आपण ऐकलंय ते आपले जे भक्त आहेत किंवा आपले परिवारवाले आहेत, त्यांना आपण काय करायचंय, त्यांना ही माहिती सांगायची. मग आपल्या ते लक्षात राहील. आणि म्हणून फार जरुरी आहे हा उपक्रम, की आपण लिहिलं पाहिजे आणि दुसरं ते लोकांना सांगितलं पाहिजे, तर आपल्या स्मृतीमध्ये ते राहील. हा झाला सगळ्यात महत्वाचा चौथा मुद्दा. आणि पाचवा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, क्षमता असली पाहिजे ते पालन करण्याची. क्षमता असली पाहिजे आपल्या जीवनामध्ये ते पालन करण्याची. नाहीतर काय होतं, इकडून ऐकलं इकडून गेलं, नाही नाही, ती क्षमता अर्जित केली पाहिजे, की जी काही मी ऐकतो, नाही होणार 100% नाही होणार, आपण देखील मान्य करतो, परंतु काही टक्के तरी दिने दिने क्षणे क्षणे थोडं थोडं तरी आपण पालन करत 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 काय केलं पाहिजे, आध्यात्मिक जीवनामध्ये ते पालन केलं पाहिजे. आणि जर ते पालन केलं तर नक्कीच आपण काय होऊ, कृष्ण भावनेमध्ये अग्रेसर झाल्याशिवाय राहणार नाही. तर याला उत्तम प्रतीचं श्रवण म्हणतात. पहिलं, ऐकण्याची इच्छा असली पाहिजे. दुसरं, क्षमता पण असली पाहिजे. तिसरं, समजलं पाहिजे, सारग्राही असलं पाहिजे. चौथं, स्मृतीत राहिलं पाहिजे. आणि पाचवं, क्षमता असली पाहिजे पालन करण्याची क्षणे क्षणे. थोडं थोडं क्षमता असली पाहिजे पालन करण्याची. जर या गोष्टी आपण पालन केल्या तर नक्कीच आपण कृष्ण भावनेमध्ये किंवा भगवंताच्या भक्तीमध्ये अग्रेसर होऊ. आणि आजच्या विषयाला इथेच स्वल्प विराम देऊन उद्या आपण चर्चा करणार आहोत की भगवान श्रीराम अवतीर्ण होण्याची विविध कारण आहेत, की भगवान श्रीराम का अवतीर्ण झाले बुवा. त्याची वेगवेगळी 8 ते 9 कारण आहेत. वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या आचार्यांनी वर्णन केलेले. तर त्याची आपण चर्चा उद्या करणार आहोत. आणि परवा मग प्रयत्न करू की फार सुंदर रामायणामध्ये रामजींचं वंशावली आहे आणि त्या वंशावलीबद्दल आपल्याला बहुतांश माहित नाही. त्या वंशावलीमध्ये फार मोठे मोठे राजा होऊन निघले, राजा महानदत्ता, वेगवेगळे मोठे राजा होऊन गेले. त्या राजांचं जीवनचरित्र हे देखील
आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे. तर त्याच्याविषयी पण आपण चर्चा करूया. पण त्याच्या आधी वाल्मिकी ऋषी आणि नारद मुनींचा देखील संवाद येईल. तर बघूया आपण या 3 दिवसात पुढेपर्यंत पोहोचतो. तर पुन्हा एकदा थँक्यू. अक्रूर थँक्यू, फार फार धन्यवाद. तुम्ही इथे आहात आणि मला आनंद वाटला. अक्रूरच्या कृपेनेच मी कृष्ण मध्ये आहे. तुम्ही पाहायला मिळाला ते मला पाहून मला आठवतंय. आनंद झाला. तुम्हाला पाहून तुम्हाला Thank you, पाहिलं अक्रूर. मी हे खूप झाला आनंद वाटला. आपको थँक्यू देखा अक्रूर. तुम्हाला पाहूनच तर आनंद झाला. थँक्यू प्रभूजी. मला आठवत आहे की 1999 मध्ये आमच्या विभागात एक कार्यक्रम होता एरियामध्ये. त्यावेळी मी कॅरम खेळत होतो. कॅरम खेळत असताना अक्रूर भाऊजींचं प्रवचन सुरू होतं, मग ज्ञानतिमिरांधस्य. सुरुवातीला मला वाटलं कॅसेट लावली की काय, आणि नंतर मग कीर्तन सुरू झालं. लास्ट एंडला दादर ग्रुपचा पहिला कार्यक्रम आमच्या एरियामध्ये होता, जिथे मी राहत होतो, शिवडी, मुंबईमध्ये. आणि मग कीर्तनामध्ये गेलो, पाहिलं की अरे जोरदार कीर्तन आहे, आजूबाजूला लोक जमा झालेली आहेत. मग आम्ही मंदिराच्या बाहेर उभं राहून कीर्तन बघत होतो. आणि ते कॉर्डलेस माईक होता अक्रूर भाऊंच्या हातामध्ये, आणि बरेच भक्त, दादरचं भक्त कीर्तन पार्टीमध्ये फेमस, ते कीर्तन करत होते. आणि आम्ही बाहेर असे बरेच मुलं उभे राहिलो होतो. नितीन शिंदे म्हणून माझा आजही मित्र आठवतो, तो बाजूला उभा होता. आम्ही दोघं कॅरम सोडून गेलो होतो तिथे. आणि मग अक्रूर भाऊ कीर्तन करत करत गेटवर आले होते आणि आतमध्ये सगळे नाचत होते आणि आम्हा सगळ्यांना बोलवत होते. तर पहिल्यांदा ज्यावेळी बोलवलं त्यावेळी मी काही गेलो नाही, पण माझा जो मित्र आहे नितीन शिंदे तो आतमध्ये गेला. मी म्हटलं मी इथेच बरा आहे. मग अक्रूर भाऊनी पुन्हा बोलवलं, तर मी अक्रूर भाऊ म्हटलं नाही प्रभूजी मी इथेच बरा आहे म्हणे, काही चिंता नाही. मग अक्रूर भाऊ म्हणले की तू आतमध्ये ये, नाही तर मी बाहेर येतो. आणि म्हणजे आतमध्ये गेलो, ते आजही आतमध्येच आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. थँक्यू अक्रूर, त्या जीवावर जी कृपा केली, त्या कृपेमुळेच अध्यात्मामध्ये आहे. थँक्यू पुन्हा एकदा सगळ्या भक्तांचं फार फार धन्यवाद प्रभूजी. थँक्यू प्रभूजी. अरे हो, भाग्य भाग्य मोठं भाग्य आहे तुमचं. तुम्हीच स्वभावाने मोठे आहात, तुम्हीच खरे चांगले आहात. तुमचं कृपा आहे ती मोठी आमच्यासाठी. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. काळजी घ्या प्रभूजी. हे नाही, काही कोणाला प्रश्न, टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता. Yes. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारा. कथा 2 तास ठेवायला पाहिजे होती असं वाटतंय. मानली माताजी, दंड प्रणाम माताजी. हा खूप खूप हरे कृष्ण प्रभू. खरंच 2 तास जर ठेवता आली प्रभूजींना पण जर वेळ असेल तर 5 ते 7 किंवा असं बर. ठेवता आले तर खरंच प्रयत्न करू प्रभूजी. 8 पर्यंत 7 ते 8 चालेल का मग? सॉरी नाही प्रभूजी, 6 ते 8 चालेल का सर्वांना? प्रभूजींना विचारा म्हणजे. नाही प्रभूजी, बर बर. नाही प्रभूजी, सध्या मी 6 ते 7च ठेवलंय, कारण 7 ते 7:30 प्रसाद असतो आणि 7:45 ते 8, 8:30, 9 वाजेपर्यंत माझे वेगवेगळे लेक्चर्स असतात महाराष्ट्रामध्ये. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कोकण, कोल्हापूर, नाही इकडे धुळे, शिरपूर, चाळीसगाव, नाशिक रोड, मुंबई, सत्यनारायण प्रभूंचा ग्रुप, त्याच्यानंतर कोरेगाव, सातारा, अशा बऱ्याच ठिकाणी प्रवचन असतात. त्यामुळं मी हा टाइम मला सुटेबल होता म्हणून मी प्रभूजींना यस म्हटलं. तर 6 ते 7 प्रभूजी आपण थोडे दिवस करू. पुन्हा मानली माताजी आलो लातूरला की मग 7 काय 9 दिवस कथा करू. हो, भाग्य असेल तो दिवस उद्या वाट. हरी बोल हरी बोल. उद्या 6ला बरोबर कथा चालू करू. थँक्यू प्रभूजी आज फक्त भूक. हरी बोल जानकीनाथ प्रभू. हा यस प्रभूजी. यस आ- यस प्रभूजी. आज फक्त आमची भूक जागृत झालेली आहे, आणखी पोट काहीच भरलं नाही आमचं. तर कृष्ण भावना अशीच आहे प्रभूजी. तर खूप खूप धन्यवाद. आपण